नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। जर का कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच एसएससी कडनं आता नवीन 8326 पदांसाठीची भरती या ठिकाणी आलेली आहे। तर मित्रांनो, यामध्ये जर आपण पाहिलं तर जी पोस्ट आहे ती पोस्ट असणार आहे मित्रांनो मल्टीटास्किंग स्टाफ आणि हवालदार या दोन जागा आहेत। आता हवालदार हे जे पद आहे हे ग्रुप सी चं पद असणार आहे आणि जर तुम्हाला यासाठी अप्लाय करायचं असेल तर ऑनलाइन फॉर्म भरणे सुरू झाले आहे। कधीपासून तर 27 जून 2024 पासून आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 31 जुलै 2024 पर्यंत। मित्रांनो, आता साधारणतः फक्त 15 दिवसांचा कालावधी तुमच्याकडे आहे। जर का तुम्ही या ठिकाणी अप्लाय करताय तर तुमची शेड्यूल ऑफ एक्झामिनेशन म्हणजे सीबीटी जी होणार ती ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 मध्ये होणार। खाली येऊया, जर आपण या ठिकाणी पाहिलं तर मित्रांनो ग्रुप सी च्या पोस्ट आहे ह्या दोन्ही पण। जर एमटीएस चं पद पाहिलं तर ते पण ग्रुप सी चंच आहे आणि या ठिकाणी हवालदार हे जे पद असणार आहे ते पद असणार आहे मित्रांनो सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स या डिपार्टमेंट मध्ये या जागा असतील आणि त्याबरोबरच सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स या डिपार्टमेंट मध्ये देखील हवालदारच्या या जागा असणार आहे। तर मित्रांनो, एमटीएस साठीच्या जागा किती असणार आहेत तर मित्रांनो एमटीएस साठी टोटल जागा असणार आहे 4887 जागा आणि हवालदार या पदासाठी दोन्ही डिपार्टमेंट मध्ये मिळून 3439 जागा ह्या असणार आहे मित्रांनो। तर नक्कीच या ठिकाणी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर करू शकता, कारण का जागा खूप जास्त आहे। ओके, तर खाली येऊयात, या ठिकाणी महत्त्वाचे पॉइंट्स आपण पाहून घेऊया। तर महत्त्वाच्या पॉइंट्स मध्ये जर आपण पाहिलं तर आपली जी नॅशनॅलिटी आहे ती इंडियन असणे आवश्यक आहे। आता एज लिमिट बघूया, जर तुम्ही एमटीएस साठी अप्लाय करत असाल तर तुमचं एज 18 ते 25 वर्ष असणे आवश्यक आहे। जर तुम्ही हवालदार साठी अप्लाय करताय तर तुमचं वय हे 18 ते 27 असणं आवश्यक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। ओके, एससी एसटी वाल्यांसाठी या ठिकाणी 5 वर्षाची सूट देण्यात आली आहे। ओबीसी वाल्यांसाठी या ठिकाणी 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी एक्झामिनेशन पॅटर्न पण सिंपल आहे। तर या ठिकाणी नक्कीच तुम्हाला अप्लाय करायचं आहे। एकच परीक्षा होणार आहे तुमची 90 मिनिटांसाठीची। तर या ठिकाणी एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रतेमध्ये तुम्ही 10वी पास असणे आवश्यक आहे। जर का तुमची 10वी पूर्ण नसेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही, हे लक्षात ठेवायचं आहे। तर मित्रांनो, हा एक महत्त्वाचा पॉइंट आपण पाहूया। तुमचा हा जो काही पेपर असणार आहे तुम्ही मराठीमध्ये देखील देऊ शकता। हिंदी, इंग्लिश आणि मराठीचा देखील या ठिकाणी समावेश करण्यात आला आहे। कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन म्हणजे सीबीटी मध्ये 2 सेशन होते मित्रांनो। पहिला जो सेशन असेल त्याच्यामध्ये न्यूमेरिकल मॅथमॅटिक्स वरती 20 प्रश्न असतील। प्रत्येक प्रश्न 3 मार्काचा अशा प्रकारे 60 गुण त्याला असतील। त्यानंतर सेकंड असणार आहे मित्रांनो रिझनिंग एबिलिटी अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, यासाठी सुद्धा 20 प्रश्न असतील 60 गुणांसाठी आणि टाइम असणार आहे 45 मिनिटे। असा हा कालावधी यासाठी असणार आहे मित्रांनो। सेशन 2 मध्ये जर आपण पाहिलं तर जनरल अवेअरनेस असणार आहे 75 गुणांसाठी 25 प्रश्न असतील। प्रत्येक प्रश्न 3 गुणांसाठी असेल। या ठिकाणी इंग्लिश लँग्वेज साठी पण 25 प्रश्न असतील 75 गुणांसाठी। प्रत्येक प्रश्न हा 3 गुणांसाठी असणार आहे। यासाठी पण 45 मिनिटाचा कालावधी तुमच्याकडे असणार आहे। कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशनला निगेटिव्ह मार्किंग पण मित्रांनो असेलच। पहिल्या सेशन साठी नसणार, तो फक्त क्वालिफाइंग आहे। दुसऱ्या सेशन साठी निगेटिव्ह मार्किंग असेलच। हे दोन्ही पेपर एका वेळेस एका दिवशीच होणार मित्रांनो। 45 मिनिटे एका सेशन साठी, ते 45 मिनिटे संपले का दुसरे 45 मिनिट चालू होऊन जाईल। अशा प्रकारे 90 मिनिटाचा कालावधी दोन्ही सेशन साठी असणार आहे। 13 लँग्वेज मध्ये तुम्ही हा पेपर देऊ शकता। आपण मराठीमध्ये सुद्धा हा पेपर देऊ शकतो। तर मित्रांनो, या ठिकाणी सिलेबस पण मेन्शन केला आहे, तुम्ही या ठिकाणी वाचू शकता आणि त्या दृष्टिकोनाने तुम्ही अभ्यास पण चालू करू शकता। जर तुम्हाला या ठिकाणी हवालदारला अप्लाय करायचं असेल तर मित्रांनो, हवालदार या पदासाठी मुख्यतः फिजिकली फिट असणे आवश्यक आहे। तुमची पीईटी म्हणजेच फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होईल। त्यामध्ये मेल कॅन्डिडेटला चालायचं आहे 1600 मीटर 15 मिनिटांमध्ये आणि फिमेल साठी चालायचं आहे 1 किलोमीटर 20 मिनिटांमध्ये। त्यानंतर आपण फिजिकल स्टँडर्ड टेस्ट पाहिली तर या ठिकाणी 157 सेंटीमीटर हाईट या ठिकाणी मुलाची असणे आवश्यक आहे। मुलाची चेस्ट 81 सेंटीमीटर मिनिमम पाहिजे आणि फुगवून त्याच्यामध्ये 5 सेंटीमीटर वाढ होणे आवश्यक आहे। मुलींसाठीची हाईट या ठिकाणी 152 सेंटीमीटर आहे आणि वेट म्हणजेच वजन असणार आहे 48 किलो। तर नक्कीच मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता। 100 रुपये या ठिकाणी फी आहे। एसएससीच्या वेबसाईटवर जायचंय तुम्हाला। जर तुमचं अकाउंट ऑलरेडी बनवलं असेल तर त्या ठिकाणी अप्लाय करू शकता। जर का नसेल तर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करावे लागेल। नक्कीच अप्लाय करा मित्रांनो। जी मुलं महाराष्ट्रात पोलीस भरतीची तयारी करताय त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे मित्रांनो। यासाठी पगार किती असतो तर 26,000 ते 29,000 पर्यंत स्टार्टिंग पगार असतो मित्रांनो। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा। काही डाऊट असतील तर कमेंट मध्ये विचारा आणि आमच्या एवन क्रिएशन चंद्रपूर या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून जा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया लवकरच नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।